आता बातमी गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त विधानाची. धनगर समाजानं शेळ्या मेंढ्या राखणं बंद केलं तर जनतेला कुत्र्याचं मटण खायला लागेल असं विधान पडळकर यांनी केलंय. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकरांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि यावेळेस त्यांनी आक्रमक भूमिका घेत असताना हे वादग्रस्त विधान केलंय. हा आमच्यासाठी महत्वाचा विषय आहे. म्हणजे पुढच्या पिढीत आमचा पोरगा मेंढर राखणार नाही. आणि जेव्हा धनगर मेंढ्या राखायचा बंद होईल तेव्हा या महाराष्ट्रातल्या लोकांना कुत्र्याचं मटण खावं लागेल. ही परिस्थिती आहे. तुम्ही मारता ना मला, तुम्हाला बोकडाचं मटण कोल्हापूरला आल्यानंतर सगळ्याला वाटतंय मटण खावं, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा. आणि मग जर धनगरांनी मेंढ्या आणि शेळ्या राखायचं बंद केलं तर काय होईल अवस्था. वळूया पुढील बातमीकडे. महायुतीत तिसरा पक्ष आला आणि म्हणूनच मंत्रिपद हुकल्याचा आरोप शिंदे गटाच्या आमदारांनी केला. अजित पवारांच्या एंट्रीमुळे मंत्रिपद वाटपात गोंधळ झाला अशी कबुलीच संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांनी दिलेली आहे. हे काय लपलेलं आहे का? आता मी जर किती जरी म्हणलो की नाही तिसरा पक्ष आल्यामुळं आमचं ते मग वाटपामध्ये थोडासा गोंधळ झाला, मग थोडंसं आमचं मंत्रिपद थांबले. अरे जे खरं आहे ते खरं आहे. जे आता नाही होऊ शकलं. विधानसभा ही एकत्र लढवली तरी तिने ताकद जेव्हा एकत्र येईल ना तर विधानसभा जिंकायला सोपं होईल. हे एकमेव गणित त्याच्या मागचं असतं. मग असं असताना आज महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत. शब्द असा दिलेला होता की मी असेल, तो असेल किंवा अन्य काही आमचे पदाधिकारी असतील यांना जे काय राहिलेली मंत्रिमंडळाची जी काय पदं होती ती देण्याची शब्द होता. परंतु नंतर तिसरा जोडीदार आम्हाला जॉईन झाला आणि आमचं परत थांबलं.